नमस्कार. आज आपण अशा एका पिकाबद्दल बोलणार आहोत जे एकदा लावलं की अनेक वर्ष तुम्हाला हमखास उत्पन्न देत राहतं. आणि हो, हे पीक म्हणजे लिंबाची शेती. कमी पाण्यात आणि कमी खर्चात भरघोस नफा मिळवून देणारी. आजकाल शेतीतलं सगळ्यात मोठं आव्हान काय? तर पाणी आणि नफा, बरोबर. मग प्रश्न असा आहे की कमी पाण्यात जास्त नफा मिळवणं खरंच शक्य आहे का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि ते उत्तर आहे लिंबाची शेती. जरी पाऊस कमी असला ना, तरी योग्य नियोजन केलं की हे पीक जबरदस्त फायदेशीर ठरू शकतं. चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. आता बघा, कुठलंही पीक यशस्वी करायचं असेल तर त्याची पायाभरणी अगदी पक्की पाहिजे. म्हणजे काय? तर योग्य जमीन, हवामान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वाणाची निवड. ही 3 गणितं जमली की पुढचा रस्ता एकदम सोपा होऊन जातो. बरं, लिंबाला जमीन कशी लागते? तर हलकी ते मध्यम. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा चांगला झाला पाहिजे. पाऊस पाणी किती? तर साधारण 500 ते 700 मिलीमीटर पुरेसं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी जमीन खूप चिकट किंवा खोलकाळी आहे ती टाळलेलीच बरी. का? कारण अशा जमिनीत पाणी साचून राहतं आणि मुळं सडण्याचा धोका असतो. आणि हो, जमिनीत जास्त चुनखडी असेल तरी ती नको, कारण त्यामुळे झाडाला आवश्यक पोषणद्रव्य नीट शोषून घेता येत नाहीत. आता मुद्दा येतो वाणाचा. चांगल्या उत्पादनासाठी योग्य वाण निवडणं हे अर्धाधिक काम केल्यासारखं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी बोलायचं झालं तर फुले सरबती हा वाण सर्वोत्तम मानला जातो. याचं कारण असं की हा वाण फक्त भरपूर उत्पादनच देत नाही, तर त्याची फळं एकदम रसरशीत, पातळ सालीची आणि उत्तम दर्जाची असतात. साहजिकच बाजारात याला मागणी पण चांगली मिळते आणि भाव पण चांगला मिळतो. ठीक आहे. आता लागवड कशी करायची यात मुख्य 2 पद्धती आहेत. एक आहे सामान्य लागवड, जिथे आपण 2 झाडांमध्ये 20 बाय 20 फुटांचं अंतर ठेवतो. यामुळे झाडांना पसरायला भरपूर जागा मिळते. दुसरी पद्धत आहे घन लागवड. यात अंतर कमी केलं जातं, म्हणजे 20 बाय 10 फूट. आता याचा फायदा काय? तर कमी जागेत दुप्पट झाडं बसतात. पण हो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. घन लागवडीमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन खूप काटेकोरपणे करावं लागतं आणि छाटणीकडे तर विशेष लक्ष द्यावंच लागतं. चला तर मग, जमीन ठरली, वाण निवडला, आता पुढची आणि तितकीच महत्वाची पायरी आहे लागवड आणि छाटणी. कारण झाडाला सुरुवातीपासूनच योग्य आकार दिला ना, तर भविष्यात भरघोस उत्पन्न मिळण्याची गॅरंटीच असते. याचं वेळापत्रक तर अगदी सोपं आहे. एप्रिल महिन्यात लागवडीसाठी खड्डे तयार करून ठेवायचे आणि मग पावसाळा सुरू झाला की म्हणजे साधारण जून-जुलै महिन्यात रोपे लावून टाकायची. असं केल्याने काय होतं? तर रोपांना स्थिर होण्यासाठी नैसर्गिकरित्या पाणी मिळतं आणि त्यांची वाढ चांगली होते. आता बोलूया छाटणीबद्दल, जी झाडाला योग्य आकार देण्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. पहिलं काम काय करायचं? तर जमिनीपासून साधारण 2.5 फुटांपर्यंत खोड एकदम मोकळं ठेवायचं. यामुळे खत पाणी द्यायला सोपं जातं. दुसरं, झाडाचा मधला भाग मोकळा ठेवा, म्हणजे सूर्यप्रकाश आणि हवा थेट आतपर्यंत पोहोचेल. याचा फायदा म्हणजे फळधारणा सुधारते आणि रोगराईचं प्रमाणही कमी होतं. आणि हो, एक शेवटची पण महत्त्वाची गोष्ट, वाळलेल्या किंवा अनावश्यक फांद्या वेळोवेळी काढत राहा, म्हणजे झाडाची ऊर्जा वाया जाणार नाही आणि ते एकदम निरोगी राहील. ठीक आहे, झाडं लावली, छाटणी केली, आता त्यांच्या पोषणाकडे लक्ष द्यायला हवं, नाही का? तर आता आपण बोलूया पाणी आणि खत व्यवस्थापनाबद्दल. पाणी देण्याबद्दलचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम जो कायम लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे पाणी कधीही झाडाच्या खोडाला थेट लागू देऊ नका. कारण खोड जर सतत ओलं राहिलं तर तिथे बुरशीजन्य रोग वाढतात आणि झाडाचं मोठं नुकसान होऊ शकतं. ही गोष्ट अगदी कटाक्षाने पाळा. आता खतांबद्दल. फक्त रासायनिक खतांवर अवलंबून राहू नका. त्यासोबत शेणखत आणि ट्रायकोडर्मासारख्या जैविक खतांचा पण वापर करा. याने काय होतं? तर जमिनीचा पोत सुधारतो. खत देताना ते झाडाच्या बुंध्याला चिकटून न टाकता फांद्यांच्या घेराखाली गोलाकार पद्धतीने म्हणजे रिंग पद्धतीने द्या. आणि हो, पाणी देण्यासाठी तर ठिबक सिंचन पद्धत सर्वोत्तम आहे. कारण यामुळे पाणी तर वाचतंच, पण खतंसुद्धा थेट मुळांपर्यंत पोहोचतात, म्हणजे त्यांचा पुरेपूर वापर होतो. बरं, आत्तापर्यंत आपण लागवड आणि व्यवस्थापन पाहिलं. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. जास्त उत्पादन आणि जास्त नफा मिळवण्याचं सिक्रेट काय आहे? हे रहस्य दडलंय योग्य नियोजनात. हे बघा, बाजारात लिंबाला सगळ्यात जास्त भाव कधी मिळतो? बरोबर, उन्हाळ्यात.
मागणी पण तेव्हाच जास्त असते. मग आपल्याला काय करायला हवं? तर आपलं पीक नेमकं उन्हाळ्यातच बाजारात येईल असं नियोजन करायला हवं. सोप्पं आहे. पण हे साधायचं कसं? तर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झाडांना थोडा पाण्याचा ताण द्यायचा आणि हा ताण दिल्यानंतर योग्य संजीवकांची फवारणी करून फुलधारणेला चालना द्यायची. या सोप्या प्रक्रियेमुळे काय होतं? तर बरोबर उन्हाळ्यात आपल्या बागेत फळं तयार होतात आणि बाजारात भाव पण चांगला मिळतो. तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. आणि लिंबू शेतीत यशस्वी होण्याचा सोपा मार्ग नेमका कोणता आहे ते पुन्हा एकदा पक्क करून घेऊया. म्हणजे बघा, या सगळ्याचा सार काय? तर योग्य नियोजन, योग्य वाणाची निवड आणि योग्य व्यवस्थापन. या 3 गोष्टींची जर व्यवस्थित सांगड घातली तर लिंबाची शेती कमी जागेत आणि कमी पाण्यात सुद्धा एक स्थिर आणि वर्षानुवर्षे हमखास उत्पन्न देणारं साधन बनू शकते, यात शंका नाही. तर मग बाजारात सोन्यासारखा भाव मिळून देणारं हे सोनं आपल्या शेतात उगवू शकतं का? याचं उत्तर आहे नक्कीच. गरज आहे ती फक्त योग्य नियोजनाची आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याची.